आज असं वाटलं की तामझाम न करता आज एकदम हलकं असं मस्त जेवण बनवूया। तर कांदे बारीक चिरून घेतलेत, 2 कांदे मी इथे वापरलेले आहेत मीडियम साईजचे। त्यानंतर कुकर लावण्यासाठी 1 वाटी डाळ आणि 1.5 वाटी मी इथे तांदूळ घेतलेत। डाळ तांदूळ दोन्ही धुवून घेतले। डाळीमध्ये आपल्याला हळद आणि हिंग घालायचे, तांदळामध्ये मीठ घालायचे। मस्तपैकी आपण इथे कुकर लावून घेऊया। कुकरच्या आपल्याला इथे 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मध्यम आचेवरती। तर जोपर्यंत कुकर आपल्या इथे शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण भाजी बनवून घेतोय। तर भाजीसाठी मी गवार जी आहे ती फटकन निवडून घेतली। स्वच्छ गवार आपण इथे धुवून घेतोय। गवारीची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतले। तेल तापल्यानंतर मोहरी आणि नंतर जिरं घालतेय। हिंग थोडंसं आपल्याला इथे वापरायचं आहे। बारीक चिरलेला कांदा घातलाय, मीठ घालायचं लगेच म्हणजे कांदा चांगला परतला जातो। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। आलं लसूण पेस्ट मी इथे वापरली अर्धा चमचा, जास्त घालायची नाही। गवार आपण इथे काढून घेऊया आणि गवार चांगली तेलावरती कांद्यावरती आपल्याला परतून घ्यायची। अगदी छान अशी 4-5 मिनिटं ही व्यवस्थित परतून घेतली। अर्धी वाटी इथं पाण्याचा वापर करते आणि ही गवार आपण झाकून शिजवून घेऊया। तोपर्यंत इथं कुकर गार झालाय। कुकरमधनं भात जो आहे तो व्यवस्थित बाजूला काढून घेते आणि वरण जे आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले। मीठ घातलेलं आहे, गूळ थोडासा आपण इथं वापरतोय आणि हे जे वरण आहे ते व्यवस्थित हाटून घेतोय। की व्यवस्थित हाटलेलं वरण जे आहे ते आपण इथं उकळायला ठेवूया। उकळी येते तोपर्यंत इथं भाजी छान शिजली। शिजल्यानंतर आपण इथे कोरडे मसाले घालतोय। हळद, धनेपूड घातली, कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट व्यवस्थित परतून घेतली भाजी। सगळ्यात शेवटी दाण्याचं कूट मी इथं वापरते। तर भरडा दाण्याचा कूट जो असतो तो 2 ते 3 चमचे आपल्याला इथे घालायचा आहे, म्हणजे ही गवारीची भाजी अतिशय मस्त लागते। तर छान झणझणीत थोडीशी दाण्याचं कूट वापरलेली ही गवारीची भाजी। त्यानंतर साधं एकदम ब्राह्मणी स्टाईलमध्ये आपण वरण बनवलेलं आहे आणि मस्त असा पांढरा शुभ्र भात। तर छान एकदम हलकी फुलकी अशी थाळी मी आज इथं बनवली होती। कधी कधी असं होतं ना, खरंच काही अगदी मसालेदार नको वाटतं, तेव्हा नक्की या थाळीचा तुम्ही विचार करू शकता। मस्त जेवण झालं होतं। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा। भाजी या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।